श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. आज आपला पाठाचा शेवटचा दिवस आहे, सप्तशती ह्या पाठाचा. त्याच्या आधी आपण देवीला नैवेद्य अर्पण करूया. आज मी होमसुद्धा केला आहे, त्यामुळे आपल्याला होमाचं पण दर्शन होत आहे. नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम ओम श्री रेणुकाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. उदगाय उद उद उदगाय उद 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 उदगाय उद उद. हा व्हिडिओ बनवायच्या आधी मी होम केलं होतं, ज्याच्यामध्ये मी मंत्रपठण ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे आणि त्याशिवाय मी आणखी जे पण मंत्रपठण करते सगळे पठण करून त्याच्यामध्ये होम सामग्री जी आहे ती विसर्जित केली. चंदनाच्या लाकड्या आणि त्याच्यामध्ये होमाचं सामान हे सगळं टाकून मी हा होम केलेला आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. बाहेरचा आपल्याला आवाज येत असेल तर त्याच्यासाठी सॉरी, कारण की होम केल्यामुळे पूर्ण घरामध्ये झालेला आहे. श्री दुर्गाय नमः. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12. देवीचे चरित्रांचे पाठाचे महात्म्य. ओम ध्यान. ओम. 3 नेत्र असलेल्या दुर्गादेवीचे मी भक्ती करतो. तिची अंगकांती विजेसारखी आहे. ती सिंहाच्या खांद्यावर विराजमान असून भयंकर दिसते. हातामध्ये ढाल तलवार घेतलेल्या अनेक कन्या तिच्या सेवेसाठी उभ्या आहेत. तिने आपल्या हातात चक्र गदा तलवार ढाल बाण धनुष्य पाश व तर्जनी मुद्रा धारण केली आहे. तिचे स्वरूप अग्निमय असून तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे. ओम. देवी म्हणाली, हे देवांनो, जो कोणी एकाग्रचित्तेने या स्तोत्रांनी माझी नित्यस्तुती करील त्याच्या सर्व बाधा पीडा त्रास निसंशय दूर करेल. जे कोणी मधुकैटभाचा नाश महिषासुराचा वध व शुंभ निशुंभ यांच्या संहाराच्या प्रसंगाचे कीर्तन करतील, तसेच जे कोणी अष्टमी नवमी व चतुर्दशीस माझे उत्तम महात्म्य एकाग्रचित्तेने व भक्तिभावाने श्रवण करतील, त्यांना कोणतेही पाप लागणार नाही. पापांचे फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या आपत्ती त्यांच्यावर येणार नाही. त्यांना कधीही दारिद्र्य येणार नाही. इष्टजनांच्या वियोगाचे दुःखही भोगावे लागणार नाही. इतकेच नव्हे तर अशा भक्ताला शत्रू लुटारू राजा शस्त्रे अग्नी आणि जलप्रवाह यांच्यापासून केव्हाही भय प्राप्त होणार नाही. म्हणून माझे हे महात्म्य सर्वांनी एकाग्रचित्तेने आणि भक्तिभावाने नित्यश्रवण पठण करावे. हे परम कल्याणकारक आहे. माझे हे महात्म्य महामारीपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व उपद्रवांना तसेच त्रिविध प्रकारच्या आधिदैविक आधिभौतिक व आध्यात्मिक दुःखात शांत करणारे आहे. जेथे माझे हे महात्म्य नित्य यथाविधी पठण केले जाते ते स्थान मी कधीही सोडत नाही. तेथे माझे नित्य सान्निध्य असते. बळी अर्पण करणे पूजा करणे होम यज्ञ करणे महोत्सव करणे आदी प्रसंगी माझे हे संपूर्ण चरित्र अवश्य श्रवण पठण करावे. असे केल्याने मनुष्याचे मजप्रित्यर्थे जाणता व अजाणता बलिसमर्पण पूजन हवन असे जे काही सत्कृत्य केले असेल त्याचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करेन. शरद ऋतूत माझे वार्षिक महापूजा केली जाते. त्यावेळी जो मनुष्य माझे हे महात्म्य भक्तिभावाने श्रवण करील तो माझ्या कृपाप्रसादाने सर्व बाधांतून मुक्त होऊन धन धान्य व पुत्राधिकांनी संपन्न होईल, यात संशय नाही. माझे हे महात्म्य माझ्या अवतारांच्या महन्मंगल सुंदर कथा व युद्धात मी केलेले पराक्रम ऐकून मनुष्य निर्भय होतो. माझे महात्म्य श्रवण करणाऱ्या मनुष्यांचे शत्रू नष्ट होतात. त्यांचे सर्वांतराने कल्याण होते. त्यांचे सर्व कुळ सुखात आनंदात व समाधानात राहते. सर्वत्र शांतिकर्म करताना दुःख स्वप्न पडले असताना
व ग्रहापासून उग्र स्वरूपाची पीडा होत असताना माझे महात्म्य श्रवण करावे. त्यामुळे सर्व प्रकारचे संकटे, उपद्रव, भयंकर अशा ग्रहपीडा यांचा उपशम होतो. मनुष्याला वाईट स्वप्ने न पडता शुभ स्वप्ने पडतात. माझे हे महात्म्य बालग्रहपीडाने संत्रस्त झालेल्या बालकांची पीडा शांत करते. लोकसंघटनेत फूट पडली असता मतभेद दूर करून त्याच्यात मित्रता निर्माण करते. माझे हे श्रेष्ठ महात्म्य दुराचारी अशा सर्व लोकांचे सामर्थ्य नष्ट करणारे आहे. त्याच्या पठणाने राक्षस व भूत पिशाचांचा नाश होतो. हे माझे सर्व महात्म्य माझे सामिप्य प्राप्त करून देणारे आहे. मज प्रीत्यर्थे पुष्प, अर्घ्य, धूप, दीप व गंधादी उत्तम सामग्रीने पूजा करून, ब्राह्मणांना भोजन देऊन, होम करून, नित्य अभिषेक करून, नाना प्रकारचे अन्नभोग अर्पण करून व दाने देऊन एक वर्षभर माझी सेवा आराधना केल्याने मला जी प्रसन्नता होते तीच माझे हे उत्तम चरित्र श्रद्धेने, भक्तीने, एकाग्रतेने एकदा श्रवण पठन केल्याने प्राप्त होते. हे महात्म्य ऐकल्याने पापे नष्ट होऊन आरोग्यता लाभते. माझे जन्म कीर्तन भूतांपासून रक्षण करणारे व माझे युद्धविषयक चरित्र युद्धातील माझ्या पराक्रमाने वर्णन दृष्टांचा संहार करणारे आहे. त्याचे श्रवण केल्याने मनुष्यांना शत्रूची भय राहत नाही. हे देवानो, तुम्ही आणि ब्रह्माश्रीशींनी माझी जी स्तुती केली आहे तसेच ब्रह्मदेवाने जी स्तवने केली आहेत त्यांचे श्रवण पठन केल्याने ती शुभ्रप्रद बुद्धी देते. अरण्यात उजाड मार्गावर व वनव्याने वेढलेल्या असताना निर्जन भयान स्थानी चोर दरोडेखोरांनी व शत्रूंनी घेरलेले असताना, जंगलात वाघ, सिंह व रानटी हत्ती मागे लागले असताना, संतापलेल्या राजाने वधाची किंवा बंदीत टाकण्याची आज्ञा केली असताना, महासागरात नौकेतून प्रवास करताना जी झंझावताने डगमगू लागली असते, घनघोर युद्धात शस्त्रांचा मारा होत असताना, वेदनांची पीडा होत असताना, किंबहुना सर्व घोर बाधा झाल्या असताना जो मनुष्य माझ्या चरित्राचे स्मरण करतो तो संकटातून मुक्त होतो. माझ्या प्रभावाने सिंहाती, हिंस्रे, श्वापदे, चोर, लुटारू व शत्रू माझ्या चरित्राचे स्मरण करणारे मनुष्यापासून दूर पळून जातात. ऋषी म्हणाले, हे राजा, असे बोलून ती प्रचंड पराक्रम करणारी भगवती चंडिका सर्व देव तिच्याकडे पाहत असताना तेथेच अंतर्धान पावली. त्यानंतर देवही पूर्वीसारखेच निर्भय होऊन आपापल्या अधिकारांचे पालन करू लागले. ज्याचे सर्व शत्रू मारले गेले आहेत असे ते सुरगण आपापले हवी भार्गवी ग्रहण करू लागले. युद्धात देवीकडून शुंभाचा वध झाल्यावर तसे जगाचा विध्वंस करणारा महाभयंकर आणि अतुल पराक्रमी असा महावीर निशुंभही मारला गेल्यावर उर्वरित दैत्य पाताळात निघून गेले. हे राजा, अशा प्रकारे ती भगवती देवी नित्य असूनही पुन्हा पुन्हा प्रकट होऊन जगाचे पालन करते. तीच हे विश्व निर्माण करते, तीच हे विश्व मोहित करते आणि तीच प्रार्थना केल्यावर तिचं संतुष्ट होऊन विज्ञान आणि वैभव देते. हे राजा, महाप्रलयाच्या वेळी महामारीचे रूप धारण करणारी ही महाकालीच या समस्त ब्रह्मांडात व्याप्त आहे. सनातन अशी ही देवी स्वतः जन्मरहित असूनही कधी सृष्टीला उत्पन्न करणारी होते तर कधी महामारीचे रूपाने लोकांचा संहार करणारी होते. हीच वेळप्रसंगी प्राणीमात्रांचे रक्षण करते, त्यांना जगवते. अभ्युदय काळीच हीच देवी मनुष्यांच्या घरात लक्ष्मी रूपाने वास करून त्यांची उत्पत्ती करते आणि विपरीत काळी तीच अलक्ष्मी रूपाने मनुष्याच्या विनाशाचे कारणही होते. अशा या देवीची स्तुती केल्याने, गंध, पुष्प, धूपदीपांनी तिची पूजा केल्याने धन, द्रव्य, पुत्रसंतती, धार्मिक बुद्धी व शुभप्रद उत्तम गती देते. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सार्वनिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील फलस्तुती नावाचा 12वा अध्याय संपूर्ण झाला. आता आपण शेवटचा अध्यायही याच व्हिडिओमध्ये करणार आहोत. श्री दुर्गाय नमः. 8वा दिवस. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 13वा. राजा सुरत व समाधी वैश्य यांना देवीचे वरदान. ध्यान. ओम. जी उगवत्या सूर्यमंडलाप्रमाणे कांतिमान आहे, जिला 4 भुज आहेत, 3 नेत्र आहेत, जिने आपल्या 2 हातात पाश व अंकुश ही आयुधे धारण केली आहेत,
अन्य 2 हातात वरद आणि अभय मुद्रा धारण केली आहे त्या शिवादेवीचे मी ध्यान करतो. मेधा ऋषी सूर्ताला म्हणाले, हे राजा, याप्रमाणे मी तुला देवीचे उत्तम महात्म्य सांगितले. जी या जगाला धारण करते त्या देवीचा असा प्रभाव आहे. तीच विद्या देते. भगवान विष्णूंच्या या मायारूपी भगवतीमुळेच तू हा वैश्य तसेच अनेक विवेकी लोक मोहित झाले आहेत आणि यापुढेही मोहित होतील. म्हणूनच हे महाराजा, तू त्या परमेश्वरीला शरण जा. तिची मनपूर्वक आराधना केल्याने ती मानवांना भुक्ती, उत्तम भोग, मुक्ती, मोक्ष व स्वर्गसुख देते. मार्कंडेय म्हणाले, हे क्रौष्टकी विप्रा, मेधा ऋषींची ते बोलणे ऐकून सूरत राजाने व्रतनिष्ठ अशा त्या श्रेष्ठ ऋषीला नमस्कार केला. मग राज्य गेल्यामुळे व्यतीत झालेला तो राजा आणि अत्यंत ममत्वामुळे खिन्न झालेला तो वैश्य असे दोघेही तत्काळ तपश्चर्येसाठी निघाले. जगदंबेचे दर्शन घडावे म्हणून ते दोघे नदीकाठी राहून तपस्या करू लागले. तो वैश्य श्रेष्ठ अशा देवीसुक्ताचा जप करत तपोमग्न झाला. त्या दोघांनी देवीची मातीची मूर्ती बनवली आणि पुष्पे, धूप, हवन, तर्पणादिक उपचारांनी तिची आराधना करू लागले. सुरुवातीस अल्प आहार घेऊन व त्यानंतर निराहार राहून ते दोघे एकाग्रतेने देवीचे चिंतन करू लागले. त्याने देवीला स्वतःच्या रक्ताने सिंचन केलेल्या बली अर्पण करून स्वयंपूर्वक सातत्याने 3 वर्षे आराधना केली. त्यामुळे संतुष्ट झालेल्या चंडिकेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले व स्वयंपूर्वक सातत्याने 3 वर्षे आराधना केली. त्यामुळे संतुष्ट झालेल्या चंडिकेने प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाली, हे राजा, स्वकुळाला आनंदित करणाऱ्या हे वैश्यवरा, मी तुम्हा दोघांवर अत्यंत प्रसन्न आहे. तुम्हाला जे हवे ते सर्व देणार आहे. तरी तुम्हाला ज्या गोष्टी इच्छा असतील ती मागून घ्या. मार्कंडेय म्हणाले, हे विप्रवरा, तेव्हा राजाने या जन्मात शत्रूने बलपूर्वक हरण केलेले आपले राज्य आपल्याला पुन्हा मिळावे व अन्य जन्मात अक्षय राज्य प्राप्त व्हावे असा वर मागितला. वैश्याने मन संसाराला उडगले होते. तो बुद्धिमान होता म्हणून त्याने अहंकाररूपी आसक्तींचा संग सुटण्यास उपयुक्त असे ज्ञान मागितले. त्या दोघांची इच्छा ऐकून देवी म्हणाली, हे राजा, थोड्याच दिवसात तुला स्वतःचे राज्य पुनश्च प्राप्त होईल. तू शत्रूंना मारशील आणि यापुढे तुझे हे राज्य स्थिर राहील. अर्थात ते तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मृत्यूनंतर तू पुन्हा विवस्वान सूर्य देवाच्या अंशापासून जन्म घेऊन या पृथ्वीवर सार्वनिक नावाचा मनू होशील. आणि हे वैश्यश्रेष्ठा, तू माझ्याकडून ज्या वरप्राप्ती इच्छा केली आहेस तो वर मी तुला देते. तुला मोक्षप्रद ज्ञान होईल. मार्कंडेय पुढे म्हणाले, हे विप्रवरा, याप्रमाणे त्या दोघांना इच्छित वरदान देऊन आणि त्यांच्याकडून भक्तिपूर्वक करण्यात आलेली आपली स्तुती ऐकून ती देवी तत्काळ अंतर्धान पावली. अशा प्रकारे देवींकडून वर प्राप्त केलेला तो क्षत्रिय श्रेष्ठ सूरत राजा पुढे सूर्यापासून जन्म घेऊन सार्वणिक नामक मनू होईल. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सार्वणिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील सूरत आणि वैश्याला वरदान नावाचा 13वा अध्याय संपूर्ण झाला. हे अध्याय तर वाचून झालेले आहेत, पण ह्याच्यानंतर हे देवी सूक्त जे आहे ते पठण करणं खूप गरजेचं आहे. तर ते मी आधी करून घेते. विनियोग. ओम अहम असा आरंभ असलेला 8 ऋचांचा सूक्तांचा वामाभृणी हा ऋषी आहे. सच्चित सुखरूपी सर्वगत परमात्मा ही देवता आहे. त्यातील दुसऱ्या ऋचेचा जगती तर अन्य ऋचांचा त्रिष्टूप हा छंद आहे. देवी महात्म्य पाठात याचा विनियोग करायचा आहे. ध्यान. ओम जी सिंहाच्या पाठीवर विराजमान आहे, जिने आपल्या मुकुटावर चंद्र धारण केला आहे, जिचा कांती मरकतमण्यासारखी आहे, जिने आपल्या 4 हातात शंख, चक्र, धनुष्य आणि बाण धारण केले आहे, जिचे 3 नेत्र शोभून दिसतात, जिने आपल्या अंगावर बाजूबंद हार, कंकण, खनखन असा मधुर आवाज करणारा कमरपट्टा व रुंजून करणारी नुपुरे अशी आभूषणे धारण केली आहेत आणि जिच्या कानात रत्नजडित कुंडले झगमगत आहेत, ती भगवती दुर्गादेवी आमची दुर्गती दूर करणारी हो. देवी सूक्त. वाघ ही महर्षी अभृण्याची कन्या.
ती ब्रह्मज्ञानी व देवीशी एकरूप झालेली होती. हे तिचेच उद्गार आहेत. ती म्हणते, ओम मी सच्चिदानंदमयी देवी सर्वात्म स्वरूप असून रुद्र, वसु, आदित्य, विश्वदेवांच्या रूपात संचार करते. मीच मित्र आणि वरुण या दोघांना तसेच इंद्र, अग्नी व दोन्ही अश्विनी कुमारांना धारण करते. शत्रूंचा नाश करणारा आकाशस्थ व्योम, त्वष्टा, प्रजापती, पुष्पा व भग यांनाही मीच धारण करते. जो यजमान देवांना हविर्द्रव्यांनी युक्त असा उत्तम हवी अर्पण करतो, त्यांना सोमरसाने तृप्त करतो, त्यांच्यासाठी मीच उत्तम यज्ञाचे फल व धन प्रदान करते. मी संपूर्ण जगाची अधीश्वरी, आपल्या उपासकांना धन प्रदान करणारी, साक्षात्कार करून घेण्यास योग्य अशा परब्रह्माशी एकरूप अशी आणि सर्व पूजनीय देवतांमध्ये प्रमुख आहे. मी प्रपंचरूपाने अनेक भावांमध्ये स्थिर आहे. सर्व भूतांमध्ये मीच प्रवेश करते. अनेक स्थानी वास करणाऱ्या देवता जे कार्य करीत असतात ते सर्वही माझ्यासाठीच असते. मी भोक्तृ शक्ती असल्यामुळे या जगात जो कोणी अन्नभक्षण करतो, पाहतो, श्वास घेतो, ऐकतो, तोही सर्व कर्म माझ्या साह्याने करतो. जे मानव माझे हे स्वरूप जाणत नाहीत ते त्यांच्या या अज्ञानामुळेच हीन होतात. हे बहुश्रुता, मी तुला श्रद्धेनेच प्राप्त होणाऱ्या ब्रह्मतत्वाचा उपदेश करते, ऐक. देवांनी आणि मानवांनी सेवन केलेले हे दुर्लभ तत्व मी स्वतःच वर्णन करून सांगते. मी ज्या पुरुषाचे रक्षण करू इच्छिते त्याला इतरांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते. इतकेच नव्हे तर त्याला सृष्टीकर्ता ब्रह्मा, परोक्ष ज्ञानसंपन्न ऋषी व उत्तम प्रज्ञात्वनी बनवते. ब्रह्मदेवाचे द्वेष करणाऱ्या हिंसक असुरांचा वध करण्यासाठी शंकराचे धनुष्य मीच सज्ज करते. शरणागत जनांचे रक्षण करण्यासाठी मीच शत्रूंशी युद्ध करते आणि मीच सूक्ष्म रूपाने पृथ्वी आणि आकाशात शिरून व्याप्त होऊन राहते. परमात्मस्वरूपी सर्वाधिष्ठांवरील जगतांचे पितृरूप आकाश मीच उत्पन्न करते. समुद्रातील व पाण्यातील सर्व सृष्टी ही माझीच निर्मिती आहे. अर्थात सर्व भुवनांना मीच व्यापून टाकते. मी माझ्या शरीराने त्या स्वर्गलोकालाही मायोपाधीने स्पर्श करते. मी जेव्हा कारणरूपाने समस्त विश्वाची रचना करण्यास आरंभ करते तेव्हा अन्य कोणत्याही प्रेरणेशिवाय वायूप्रमाणे चेतन होते, अर्थात स्वेच्छेने कर्मप्रवृत्त होते. मी पृथ्वी व आकाश यांच्याही पलीकडे आहे. माझा हा महिमा असा स्वयंभू आहे. ऋग्वेदोक्त देवी सूक्त संपूर्ण. यानंतर आहे तंत्रोक्त देवी सूक्त. देव म्हणाले, देवीला नमस्कार असो. सर्व प्रकारचे कल्याण करणाऱ्या महादेवीला सतत नमस्कार असो. शुभ अशा प्रकृतीला नमस्कार. नियमित आचरण करणारे आम्ही तिला वंदन करतो. रौद्रस्वरूपी देवीला नमस्कार असो. नित्या गौरी व धात्री देवीला वारंवार नमस्कार असो. ज्योत्स्ना, चंद्ररूपिणी व सुखरूप अशा देवीला सतत नमस्कार असो. शरणागताने कल्याण करणारी वृद्धी व सिद्धिरूप अशा त्या देवीला नमस्कार असो. नैत्रिकी, राजानी, वैभव लक्ष्मी व शर्वणी देवीला नमस्कार असो. दुर्गा, दुर्गपारा, सारा, सर्वकारिणी, ख्याती, कृष्णा व धूम्रस्वरूपाच्या देवीला सतत नमस्कार असो. अत्यंत सौम्य व अत्यंत रौद्ररूप धारण करणारी त्या देवीला विनम्रपणे वारंवार नमस्कार असो. जगाची प्रतिष्ठा असणाऱ्या कृतिशील देवीला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रामध्ये विष्णुमाया म्हटली जाते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रातील चेतना म्हटली जाते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात बुद्धिरूपाने स्थित आहे तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात निद्रारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात शुद्धारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात छायारूपाने असते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात शक्तिरूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात कृष्णारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी प्राणीमात्रात क्षमारूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात जाती, उत्पत्ती,
रूपाने स्थित असते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात लज्जा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात शांती रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात श्रद्धा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी प्राणीमात्रात श्रद्धा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी प्राणीमात्रात कांती, तेज, शोभा रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात लक्ष्मी रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी प्राणीमात्रात वृत्ती रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी सर्व प्राणीमात्रात स्मृती रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात दया रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात दृष्टी रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात माता रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रात भ्रांती रूपाने राहते तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. जी सर्व प्राणीमात्रामध्ये इंद्रियांची अधिष्ठेत्री देवी आहे व जी सर्व प्राणीमात्रात सतत व्यापून राहिली आहे त्या व्याप्ती देवीला वारंवार नमस्कार असो. जी देवी चित्ती रूपाने सर्व जगाला व्यापून राहिली आहे तिला नमस्कार, तिला नमस्कार, तिला वारंवार नमस्कार असो. प्राचीन काळी आपले अभिष्ट कार्य झाले म्हणून देवांनी जिची स्तुती केली तसेच देवराज इंद्राने पुष्कळ दिवस जिची सेवा केली ती कल्याणकर्ता ईश्वरी देवी आमचे सर्व शुभ व मंगल करो, आमची सर्व संकटे दूर करो. या समयी उन्मत्त दैत्याकडून छळले गेलेलो आम्ही सर्व देव ज्या परमेश्वरीला वंदन करीत आहोत तसेच भक्तीने विनम्र झालेल्या पुरुषांनी स्मरण करतो जी त्यांच्या सर्व संकटात तत्काळ नाश करते ती देवी आमचे संकट दूर करो. तंत्रोक्त देवी सुक्त संपूर्ण. दिव्य अपराध क्षमा स्तोत्र. हे माते मला तुझे मंत्र येत नाहीत, तुझे यंत्र कसे असते ते माहीत नाही, तुझे स्तवन कसे करावे तेही कळत नाही, तुझे आवाहन कसे करावे, तुझे ध्यान कसे करावे, तुझ्या स्तुतिकथा कशा आहेत, मुद्रा कशा कराव्या, तुझ्यासाठी व्याकुळ होऊन आर्तस्वरात कसे रडावे याबद्दल मला कसलेही ज्ञान नाही. पण तुझे अनुसरण केल्याने सर्व प्रकारचे दुःख, संकटे व क्लेश नष्ट होतात एवढेच मला माहीत आहे. देवी जगदंबा तुला शिक्षक. आता आपण देवीची आरती करूया. उदगाई उद उद उदगाई उद 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 उदगाई उद 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 उदगाई उद उदगाई आधी आपण गणपती बाप्पाची आरती घेऊया आणि त्यानंतर दुर्गा माताची, जी मी रोज आरती करते. आज हा अध्याय ते सगळं संपत आहे. नवरात्रीतील 9 दिवसांची उपासना म्हणून आज आरतीने मी ह्या व्हिडिओचा एंड करेन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर औटी कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव.
जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजून ते नुपुरे चरणी गागर्या. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पित्तांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणांते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देव महिषासुरवदनी ओ महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देव गुणी गुणी पाता तू जैसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजासा, क्लेशापासून सोडी तोडी व पाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा. जय देव महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरवदनी, सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजासा, क्लेशापासून सोडी तोडी व पाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देव बोलो अंबे मात की जय. ओम श्री रेणुकाय नमः. ओम श्री भवानी दैव्य नमः. उदगाई उद उद उदगाई उद 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 उद. जगदंबा, आज माझं हे सप्तशतीचा जो पाठ आहे तो संपूर्ण झालेला आहे. तर तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद.